नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शेखर खैरनार तुमचं परत एकदा स्वागत करतोय आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल बँकर्स व्ह्यू पॉवर्ड बाय IBC इन्स्टिट्यूट नाशिकवर. आज आपण इथे खूप गरमागरम विषय घेऊन आलो आहे. खूप महत्त्वाचा विषय आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये जेही मुलं तयारी करतायत, स्पर्धा परीक्षांमध्ये उतरण्याचा विचार करतायत, त्या मुलांसाठी काही गुड न्यूज आणि काही बॅड न्यूजबद्दल आपण बोलणार आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आता रिसेंटलीच एक नोटिफिकेशन काढलं आहे. त्या नोटिफिकेशन थ्रू ही माहिती समोर आली आहे की इथून पुढे ज्या एक्झाम्स होत होत्या IBPS, RRB आणि स्टाफ सिलेक्शन थ्रू, मी 3 एजन्सीचे नावं आता सध्या घेतो आहे. IBPS, RRB रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आणि SSC म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन, या 3 एजन्सीज थ्रू ज्याही एक्झाम्स घेतल्या जात होत्या त्या वेगवेगळ्या घेतल्या जात होत्या. आता इथून पुढे त्या वेगवेगळ्या न घेता त्या एकत्रितरित्या घेतल्या जाणार आहे. तर ही एक चांगली न्यूज आहे, कारण की काही गोष्टींबद्दल आपण इथे बोलतोय. चांगली न्यूजसाठी मी काही मुद्दे समोर तुमच्या ठेवणार आहे. तुम्हाला पटेल की हे चांगलं काय. बघा, आपण एखादा ग्रॅज्युएट मुलगा किंवा 12वी पास झालेला मुलगा ज्यावेळेस तो जॉबच्या शोधात निघतो, गव्हर्नमेंटमध्ये त्याला जॉब करायचा असतो, त्यावेळेस या डिफरंट एजन्सीज त्याच्या समोर असतात की बँकेत जॉब करायचा, रेल्वेत करायचा, स्टाफ सिलेक्शनच्या वेगवेगळ्या पोस्ट आहेत त्यामध्ये तुम्हाला जॉब करायचा. तर अशा वेळेस तुम्हाला एक टार्गेट फिक्स नसतं आणि सध्याची ही परिस्थिती नाही आहे की तुम्ही एखादं टार्गेट फिक्स कराल. तुमच्या इकॉनॉमिकल बॅकग्राऊंडवर हे ठरतं, म्हणजे सध्या तुमची आर्थिक परिस्थिती कशी आहे त्यावर हे ठरतं की तुम्ही टार्गेट सेट केले पाहिजे की नाही केले पाहिजे. एक सर्वसाधारण मध्यमवर्गीय किंवा गरीब घरातला मुलगा काय विचार करणार आहे की मला आता जॉब हवा आहे आणि तो माझ्या ग्रॅज्युएशनच्या बेसिसवर, 12 पासच्या बेसिसवर कुठेही कसाही मिळाला तरी चालणार आहे, गव्हर्नमेंटमध्ये कसाही मिळाला तरी चालणार आहे. त्यावेळेस तो काय करतो, ज्याही अपॉर्च्युनिटीज त्याच्या समोर असतात, ज्याही संधी त्याला मिळतात, त्या संधींचं सोनं करण्याचा तो प्रयत्न करतो. मग ते IBPS असो, RRB असो, स्टाफ सिलेक्शन असो, जोही फॉर्म समोर येईल त्या फॉर्मला तो भरतो आणि त्यानंतर त्या परीक्षेला जातो. गव्हर्नमेंटने हा एक खूप छान विचार केला आहे की विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीने जर वेगवेगळे फॉर्म हे लोक भरत गेले तर त्यांचं नुकसान आर्थिकही होणार आहे, मानसिक होणार आहे आणि शारीरिकही होणार आहे. आता मी तुम्हाला सगळ्या गोष्टी मेन्शन करतो. बघा, आर्थिक नुकसान कसं होणार आहे, कारण की आपण वेगवेगळे फॉर्म भरणार आणि वेगवेगळ्या परीक्षांसाठी जाणार. मग तिथे फॉर्म भरल्याचे पैसे आहेतच, ट्रॅव्हलिंगचा एक खर्च असतो किंवा अदर एक्सपेन्सेस असतात, आपण जाणार, जेवणार, ह्या गोष्टी आहेत, लांब सेंटर्स असतात, इतरही काही गोष्टी असतात. तर आपल्याला आर्थिक नुकसान तिथे होतं. मानसिक अशा पद्धतीने होतं की आपण एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जातो किंवा एका शहरातून दुसऱ्या शहरात जातो, त्यावेळेस आपली मानसिकता एक वेगळी असते, आपण अंडर प्रेशर असतो मानसिकदृष्ट्या म्हणूया. ह्या आणि फिजिकलदृष्ट्या म्हणजे तुम्ही ट्रॅव्हलिंग करणार म्हणजे तुमचा थकवा, या सगळ्या गोष्टी मॅटर करतातच ना, कारण की सेंटर कधी कधी खूप दूरवर असतात. ह्या सगळ्या गोष्टींना त्यांनी लक्षात घेऊन तुमच्यासाठी एक खूप छान ऑप्शन समोर आणला आहे. नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सीज नावाने त्यांनी एक एजन्सी ओपन केली आहे. ही गव्हर्नमेंटची एजन्सी असणार आहे, जी काय करणार आहे, स्पर्धा परीक्षा कंडक्ट करणार आहे. आता ह्या स्पर्धा परीक्षांना कशा पद्धतीने कंडक्ट केलं जाणार आहे हे लक्षात घ्या की ते एक कॉमन CET आणण्याचा एक विचार नाही, ॲक्च्युली ते आणलंच आहे त्यांनी. विचार तर मागच्या बजेटमध्ये त्यांचा होता आणि आता हा एक त्यांनी डायरेक्टली इम्प्लिमेंट केलेला आहे की आता इथून पुढे एक CET होणार. CET म्हणजे कॉमन इलिजिबिलिटी टेस्ट. इलिजिबिलिटी म्हणजे कॅन्डिडेट इलिजिबल आहे की नाही हे बघण्याची एक पात्रता परीक्षण म्हणूया आपण, की पात्रता परीक्षण म्हणून एक टेस्ट तुमच्या समोर आणली जाणार आहे. ओके, तर ही जी CET आहे ही सध्या तरी बघा, इंडियामध्ये 20 एजन्सीज आहेत जे वेगवेगळ्या सेक्टरसाठी स्टुडंटची म्हणजे रिक्रुटमेंट करतात. ठीक आहे, म्हणजे भरती प्रक्रिया तिथून राबवली जाते. 20 एजन्सी, त्यापैकी सध्या तरी गव्हर्नमेंटने 3 एजन्सीजला फोकस केलं आहे, कारण की ह्या सगळ्यात जास्त रिक्रुटमेंट करणाऱ्या एजन्सी आहेत आणि ह्या 3 एजन्सीजला घेऊन एक कॉमन CET घेण्याचा इथे निर्णय घेतला आहे. आता काही जणांच्या मनात संभ्रम असेल की सर ही CET दिली म्हणजे आपल्याला कुठेही जॉब मिळू शकतो का? नाही. काही गोष्टी मी तुम्हाला व्यवस्थित क्लिअर करतोय, व्यवस्थित ऐकून घ्या, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की खूप गोष्टी आहेत मला त्या सगळ्या सांगायच्या आहेत आणि स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला हे सगळं एक्सप्लेन करतोय. मुळातच ही जी CET आहे हिला तुम्ही प्री म्हणू शकता, प्री एक्झामिनेशन. जसं बँकिंगचा जर पेपर द्यायचा ठरला तर प्री असते, मेन्स असते, नंतर मग सिलेक्शन होतं, इंटरव्ह्यू असतो जर तुम्हाला ऑफिसर ग्रेडसाठी जायचं असेल तर. RRB म्हणा किंवा स्टाफ सिलेक्शन म्हणा, टायर 1 असते, टायर 2 असते, नंतर टायर 3 पण असते.
नंतर सिलेक्शन होतं तुमचं. जे टायर 1 म्हणूया किंवा जी प्री एक्झामिनेशन असते त्याला एक तोडगा वेगवेगळ्या एक्झाम न घेता एक सिंगल टेस्ट घेण्याचा इथे प्रयत्न करतायत आणि तो प्रयत्न आहे CET. म्हणजे इथून पुढे काय होणार आहे की तुम्हाला IBPSसाठी वेगळा फॉर्म भरायची गरज नाही, पैसे घालवण्याची गरज नाही. RRBसाठी वेगळा फॉर्म भरायची गरज नाही आहे, पैसे घालवण्याची गरज नाही आहे. स्टाफ सिलेक्शनसाठी सुद्धा तसंच. म्हणजे इथून पुढे तुम्ही एकच टेस्ट देणार. मग तुम्ही म्हणणार सर या सगळ्यांच्या रिक्रुटमेंट सोबतच येतील का? नाही, खूप गोष्टी आहेत, खूप छान छान गोष्टी आहेत, हे लक्षात घ्या. आता ही CET यामध्ये सिलेबस काय असेल, जो प्रीला असतो जेमतेम तोच असणार आहे. हे क्लिअर झालेलं नाही आहे, त्यामुळे ह्या गोष्टीवर एकदम फिक्स राहू नका, कारण की ह्या गोष्टी माझ्यापर्यंत पूर्ण पोहोचल्या नाही आहे. तशा पद्धतीने अजून सिलेबस डिक्लेअर झालेला नाही आहे. पण एक अंदाज, आमच्या अंदाजानुसार यामध्ये तुमचं मॅथ्स असणार आहे, रिझनिंग असणार आहे आणि इंग्लिश असणार आहे. अशा पद्धतीने एक तुमची CET असेल. आता ही एक्झाम झाल्यानंतर तुम्ही जर पास झालेत ओके, तर जे CETचं सर्टिफिकेट मिळणार आहे ते 3 वर्ष व्हॅलिड असणार आहे. किती वर्ष व्हॅलिड असणार आहे? 3 वर्ष. आणि असं समजूया की तुम्ही 2020मध्ये आता पास झालात. 2021, 22 आणि 23पर्यंत हे व्हॅलिड असणार आहे. 21, 22, 23पर्यंत जर IBPSला गरज पडली, म्हणजे बँकांना गरज पडली की आम्हाला लोक लागत आहेत, तर ते कोणाकडे जाणार? ते जाणार NRAकडे, बरोबर? ते कोणाकडे जाणार? NRAकडे जाणार आणि त्यांना सांगणार की आम्हाला गरज आहे. मग NRA काय म्हणेल की अरे आम्ही तर टेस्ट घेतली होती आणि आम्ही टेस्ट घेतल्यानंतर आम्हाला जे कॅन्डिडेट भेटले होते, काही लोकांचं सिलेक्शन झालं, इन्स्टंट सिलेक्शन झालं लगेचच, पण काही लोक अजूनही बाकी आहेत, पण ते पास झालेत, म्हणजे ते इलिजिबल कॅन्डिडेट आहेत. तुम्हाला लागत असतील तर ते कॅन्डिडेट तुम्ही घेऊ शकता. मग IBPS किंवा RRB किंवा स्टाफ सिलेक्शन काय करणार? अशा लोकांना सांगणार, म्हणजे तुम्हाला एक ऑफिशियल मेल येणार आणि त्या मेल थ्रू ते तुम्हाला कळवणार की आता आम्हाला गरज आहे, तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर तुम्ही पुढे येऊ शकता. पुढे येऊ शकता म्हणजे काय? आता ही CET तर कॉमन झाली, म्हणजे हे बघण्यासाठी की हे इलिजिबल कॅन्डिडेट आहेत. आता ह्या सगळ्यांच्या गरजा वेगवेगळ्या आहेत ना, बँकांच्या गरजा वेगळ्या आहेत की वेगळ्या कॅटेगरीचे त्यांना स्टुडंट लागत आहेत. म्हणजे RRBची गरज वेगळी असते, स्टाफ सिलेक्शनची गरज वेगळी असते. जसं की आपण छोटं एक्झाम्पल घेऊ, रेल्वेमध्ये कसं असतं, टेक्निकल आणि नॉन टेक्निकल पोस्ट असतात. टेक्निकल पोस्टमध्ये काय असतं? टेक्निकल पोस्टमध्ये टेक्निकल नॉलेज असलेले, म्हणजे इंजिनिअरिंगचे स्टुडंट म्हणूया आपण, त्यांची गरज असते. नॉन टेक्निकलमध्ये म्हणजे अनप्रोफेशनल लोक, म्हणजे अशा पद्धतीने की ज्यांना ते प्रोफेशनल नॉलेज नसेल. प्रोफेशनल नॉलेज कोणतं? जे इंजिनिअरिंगमध्ये ते प्रोफेशनल नॉलेज नसेल अशाही लोकांना ते हायर करू शकतात. क्लेरिकल ग्रेडचे लोक असतात, ऑफिसर्स ग्रेडचे लोक असतात. मग अशा वेगवेगळ्या त्यांच्या गरजा असतात. त्या गरजांनुसार ते त्यांची अजून एक एक्झाम घेणार. हां, इथे मुद्दा आहे की आता तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की तुमची फक्त एक एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब मिळणार नाही आहे. ही एक्झाम फक्त ह्या लोकांसाठी एक कन्व्हिनियन्स असणार आहे. कशा पद्धतीने की हे लोकांना सोपं पडावं, आणि ते आपल्यासाठी पण सोपंच आहे ना, आपले पैसे वाचतायत, वेळ वाचतो, या सगळ्या गोष्टी आहेत, पण यांच्यासाठी जास्त कन्व्हिनियंट आहे. हे लोक परत एक्झाम घेण्याऐवजी काय करतील? डायरेक्ट एजन्सीकडे जातील, आम्हाला मुलं लागत आहेत, मग ते त्यांची लिस्ट देतील आणि त्या लिस्टला ते लोक मेल करतील. मग तुमच्यापर्यंत तो मेल पोहोचेल. मग तुम्ही ठरवायचं की आपल्याला RRBला जाणं योग्य आहे, IBPSला जाणं योग्य आहे की स्टाफ सिलेक्शनला जाणं योग्य आहे. जर RRBचं आलं असेल पण तुम्हाला RRBला जायचं नाही, मग तुम्ही ते स्किप करा. थोड्या दिवसानंतर IBPSचं येईल, थोड्या दिवसानंतर स्टाफ सिलेक्शनचं येऊ शकतं. मग तुम्हाला तुमचा आवडता जॉब मिळू शकतो किंवा त्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकतात. मग हे लोक काय करतील? त्यांची एक सेपरेट टेस्ट घेतील. म्हणजे आपण कोणाबद्दल बोलत होतो आठवतं आहे? मी लिंक लावली आहे पूर्ण. ही जी प्री एक्झामिनेशन होती हीच म्हणजे काय? आपली CET. ही CET ही कॉमन होणार, पण मेन्स जी आहे ती गरजेनुसार होणार आहे. मेन्स जी असणार आहे ती गरजेनुसार होणार नाही, आणि कोणाच्या गरजेनुसार होणार आहे? ह्या एजन्सीजच्या गरजेनुसार होणार आहे. मग ते मेन्स घेतील आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन होणार आहे. आता अजून काही छान छान आणि महत्त्वाच्या गोष्टी, कारण की एवढंच नाही आहे, आपल्याकडे खूप गोष्टी आहेत आणि या सगळ्या गोष्टी समजून जर नाही घेतलं तर इथून पुढे सरकारी जॉबसाठी आपण ॲप्लाय करू पण आपल्याकडे नॉलेज नसेल. असं न करता पूर्ण नॉलेज घेऊनच आपण पुढे जाणार आहे. ठीक आहे, आता हे मुद्दे, यांची भाषा थोडी वेगळी आहे, त्यामुळे मी माझ्या भाषेत तुम्हाला मुद्दे समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. तर हे मुद्दे व्यवस्थित समजून घ्या. वेगवेगळ्या एक्झाम घ्याव्या लागतात. आता ही टेक्निकल भाषा आहे, वेगवेगळी फीज पे करावी लागते, त्याच्यासाठी सोल्युशन्स दिलं आहे. हे सगळं त्यांनी एक्सप्लेन केलं आहे की त्यांनी हा नियम का लागू केला आहे.
मी माझ्या भाषेत सांगतोय की ह्या नियमाचे फायदे आणि तोटे कशा पद्धतीने असतील. बघा, आता इथे मी तुम्हाला हे तर सांगितलं की जी CET असणार आहे तिचं सर्टिफिकेट किती वर्ष व्हॅलिड असणार आहे? 3 वर्ष व्हॅलिड असणार आहे. मग 3 वर्षात जी रिक्रुटमेंट येईल त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकतात. पण लक्षात घ्या, आता ह्या CET मध्ये जर 100 मार्काची CET असेल, हे डिक्लेअर केलं नाही आहे, ठीक आहे. हे काळजीपूर्वक ऐका की किती मार्काची CET असेल वगैरे, सिलेबस काय असेल, विषय कोणते असतील, हे डिक्लेअर केलं नाही आहे. हा अंदाज आहे. तर आमच्या अंदाजे जर 100 मार्काची CET जशी प्री होती त्याच पद्धतीने त्यांनी घेतली आणि त्यामध्ये 40 मार्क असे पासिंगचे मार्क आपण समजूया की 40 मार्क म्हणजे पासिंगचे मार्क. आता इथे ज्या रिक्रुटमेंट एजन्सीज आहेत, म्हणजे IBPS आहे, ठीक आहे, किंवा RRB आहे किंवा SSC आहे, यापैकी आपण फक्त एकाचबद्दल बोलूया म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. IBPSची आपण बात करूया की IBPSबद्दल बोलूया की जर 40 मार्क एका विद्यार्थ्याला मिळाले, म्हणजे फॉर एक्झाम्पल मला किती मार्क मिळाले? 40 मार्क मिळालेत. आता IBPSने एक रिक्रुटमेंट काढली आहे. मग ती रिक्रुटमेंट 2 पद्धतीची असू शकते, म्हणजे एक तर प्रोबेशनरी ऑफिसरची असू शकते किंवा क्लर्कची असू शकते. आता मला सांगा, क्लर्कसाठी 40 मार्क योग्य आहेत. मग 40 मार्क तुम्ही कुठे बसणार आहे? क्लर्कमध्ये. पण जर तुमचं स्वप्न असेल POमध्ये बसायचं, तर IBPS काय म्हणेल की PO आहे ना सर, पेमेंट तुम्हाला जास्त देणार आहे, फॅसिलिटी तुम्हाला जास्त देणार आहे, तर अपेक्षा आहे की आम्हाला हुशार माणूस हवा. हा 40 मार्कावाला माणूस हा क्लर्कसाठी सुटेबल आहे. आम्ही POला घेणार नाही, पण तुमचं स्वप्न काय होतं? तुम्हाला POच बनायचं आहे. मग अशा वेळेस काय करणार? तुमचं स्वप्न तर वाया गेलं. म्हणजे हे 3 वर्ष तुम्हाला काहीच करता येणार नाही आहे का? नाही, असं बिलकुल नाही आहे. गोष्ट व्यवस्थित समजून घ्या, म्हणजे तुम्हाला गोष्टी या व्यवस्थित क्लिअर होतील. तुमचं फ्युचर तुम्हाला ठरवायला हे सगळ्या गोष्टी कामाला येणार आहेत. जी तुम्ही CET देणार आहे त्याच्यात जर तुम्हाला 40 मार्क पडले, एक एक्झाम दिली, 40 मार्क पडले, पण तुम्हाला माहीत आहे POसाठी हे काफी नाही आहेत, आपल्याला यापेक्षा चांगले मार्क हवेत, तर तुम्हाला 2 अटेम्प्ट अजून एक्स्ट्रा मिळणार आहेत. म्हणजे काय? तुम्ही अजून ह्या स्कोरला इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला 2 अटेम्प्ट दिले जातील. मग ह्या 2 अटेम्प्टमध्ये तुम्हाला तो स्कोर इम्प्रूव्ह करता येणार आहे. मग असं समजूया की एका पुढच्या अटेम्प्टमध्ये तुम्हाला किती मिळाले? 60 मार्क्स मिळाले, पण तुम्हाला हेही सफिशियंट वाटत नाही आहे. मग तुम्हाला अजून एक अटेम्प्ट देऊ शकतात ज्यात तुम्हाला 70 मार्क मिळतील. मग 70 हे तुमचे फायनल असेल आणि ह्या 70चा म्हणजे हा 70 मार्कांचा स्कोर असणार आहे तुमचा CETचा. म्हणजे 70 मार्कांवर इथून पुढेचा तुमचा खेळ चालणार आहे सगळा, ठीक आहे. म्हणजे CETमध्ये जे मार्क मिळतात ते फिक्स आहे असं नाही आहे. त्या मार्कांना इम्प्रूव्हमेंट तुम्ही देऊ शकतात आणि ती इम्प्रूव्हमेंट 2 वेळा देऊ शकतात, हे त्यांनी मेन्शन करून ठेवलेलं आहे. आता ही एक्झाम कोणाकोणासाठी आहे? ही एक्झाम कोण कोण देऊ शकतं? काही स्पेशल कॅटेगरीज असतील ना, म्हणजे त्या कॅटेगरीजमध्ये बघा, ग्रॅज्युएट लोक देऊ शकतात, 12वीचे लोक देऊ शकतात आणि 10वीचे लोक, हे अशा पद्धतीने सगळेच लोक इथे जॉबसाठी अप्लाय करू शकतात. मग ज्या पद्धतीने आता रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आहे, ठीक आहे, त्यामध्ये गेटमन एक पोस्ट असतो. गेटमन म्हणजे जो फाटकाजवळ काम करतो, रेल्वे फाटकाजवळ, गेटमन. त्यासाठी 10th पास हे क्वालिफिकेशन चालतं, 12th पास हे चालतं. म्हणजे डिपेंड करतं की जॉबचा प्रोफाईल काय, त्यानुसार जीही रिक्रुटमेंट असेल त्यानुसार ते लोक सिलेक्शन घेत असतात. CET तर एकच असणार आहे. मी आधीच हा मुद्दा मांडला आहे, पण अजून छान पद्धतीने एक्सप्लेन करतोय. तुम्हाला 40 मार्क आहेत. या 40 मार्क, आता त्यांचं असं म्हणणं असेल की हे 40 मार्क आमच्या 10th पासवाल्यासाठी म्हणजे गेटमनसाठी काफी आहे. मग तुम्ही 40 मार्क फक्त गेटमन बनणार का? नाही. मग तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तुम्ही 12वीच्या बेसिसवर सुद्धा एक्झाम देऊ शकतात, ग्रॅज्युएशनच्या बेसिसवर सुद्धा देऊ शकतात. पण जॉब कुठे मिळेल हे तुमचं स्कोर ठरवणार आहे. त्यासाठी मी ऑलरेडी सांगितलं आहे तुम्हाला की 2 चान्स तुम्हाला जे इम्प्रूव्हमेंट आहे त्यासाठी मिळू शकतात, पण त्यावेळेस तुम्हाला ती इम्प्रूव्हमेंट दाखवून द्यावी लागणार आहे, ठीक आहे. हां, आता इथे अजून महत्त्वाचं गोष्ट की सर आम्हाला ही एक्झाम फक्त 2दाच देता येईल का किंवा 3दाच देता येईल का? ज्या पद्धतीने मी सांगितलं की एकदा तुम्हाला देता येईल आणि 2 इम्प्रूव्हमेंटचे चान्सेस मिळतील. म्हणजे एक्झाम फक्त 3दा देता येतील का? नाही. हे मी जे बोललो ना, हे फक्त कशाबद्दल होतं समजून घ्या. हे सगळं होतं फक्त इम्प्रूव्हमेंटबद्दल. म्हणजे पहिल्या एक्झाममध्ये जर तुम्हाला 40 मार्क मिळाले असतील, दुसऱ्या इम्प्रूव्हमेंटच्या याच्यात 30 मिळाले आणि तिसऱ्या याच्यात फक्त 10च मिळाले, याला इम्प्रूव्हमेंट नाही म्हणत. इम्प्रूव्हमेंट कोणाला म्हणतात? ज्याच्यात सगळ्यात जास्त मार्क मिळाले त्याला इम्प्रूव्हमेंट म्हणतात. मग ह्या तिघांपैकी तुमचा जो बेस्ट स्कोर आहे तो कन्सिडर केला जाणार आहे. पण हे 3 झाल्यानंतरही तुम्हाला असं वाटलं की आपल्याला शेवटच्या याच्यात गडबड झाली, मग आपण काय करायचं? आपण फ्रेश CET द्यायची.
मग तुम्ही किती वेळा ही CET देऊ शकतात? ही CET तुम्ही अनलिमिटेड टाईम देऊ शकतात. जोपर्यंत तुमचं एज लिमिट आहे तोपर्यंत तुम्ही अनलिमिटेड टाईम देऊ शकतात. आता ही CET किती वेळा येणार? ही वर्षातनं 2दा येणार आहे, हे लक्षात घ्या. ही जी CET आहे ही वर्षातनं 2दा येणार आहे, म्हणजे ह्या 2 वेळेतच तुम्ही एक्झाम देऊ शकतात. मी पॉझिटिव्ह मुद्दे मांडलेत काही, की तुम्हाला एकच टेस्ट द्यावी लागणार आहे, पैसे वाचणार आहे, स्ट्रेस वाचणार आहे, खूप गोष्टी आहेत ज्या तुमचं होणार आहे. हे जे सर्टिफिकेट मिळेल पास झाल्यानंतरचं 3 वर्ष व्हॅलिड असणार आहे, इम्प्रूव्हमेंट्स मिळणार आहे, ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत. पण माझ्या दृष्टिकोनातनं अजून एक वाईट गोष्ट आहे. ही जी वाईट गोष्ट जी मी आत्ताच सांगितली, की ही वर्षातनं फक्त 2दा टेस्ट येणार आहे. म्हणजे आता काय होऊ शकतं, की तुम्ही टेस्ट देणार, ह्या आधी काय होतं तर माहिती आहे का, तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये कुठेतरी लागायचं. जे फायनान्शियली स्ट्रॉंग होते, ज्यांच्याकडे पैसे होते, ते लोक काय करायचे, अनेक फॉर्म भरायचे, अनेक. त्यांचा अभ्यास चालू असायचा, अनेक फॉर्म भरायचे, त्यापैकी कुठेतरी एक होऊन जायचं. आता तुम्हाला बँकांच्या स्पर्धा परीक्षांबद्दल सांगतो, कारण की आपली जी संस्था आहे IBC इन्स्टिट्यूट नाशिक, ही बँकांबद्दल डील करत असते. म्हणजे बँकांचं स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन आम्ही देत असतो विद्यार्थ्यांना. पण त्याच्यातनं तुमचं रेल्वे रिक्रुटमेंट, स्टाफ सिलेक्शन, ह्या सगळ्या एक्झामिनेशनचं प्रिपरेशन एक कंबाईन कोर्स आम्ही प्रोव्हाइड करून देत असतो. आता इथे जर आपण बँकिंग एक्झामिनेशनबद्दल बोललं, की जर फक्त आणि फक्त बँकिंगचा जरी विचार केला तरी वर्षभरातनं कमीत कमी 10 ते 12 फक्त बँकांचे पेपर येतात. आता ज्यावेळेस विद्यार्थी प्रयत्न करत असतो, तयारी करत असतो, त्यावेळेस पहिल्या याच्यात पास नाही होणार, दुसऱ्या याच्यात पास नाही होणार, तिसऱ्या याच्यात पास नाही होणार. पण तयारी करत असताना तो 4थ्या 5व्या याच्यात पास होऊ शकतो. पहिल्या याच्यातही पास होणं शक्य आहे. त्यानंतर काहींना वेळ लागतो. पण वर्षभरातनं जर तो 10 किंवा 12 एक्झाम देत असेल तर त्यापैकी कुठे ना कुठे पास होत होता. कारण की खूप एक्झाम देत होता ना, त्या एक्झामपैकी कुठेतरी तो पास होत होता. इथून पुढे असं नसणार आहे. इथून पुढे तुम्हाला 6 महिन्यातनं एकच एक्झाम मिळेल. त्यानंतर पुढची एक्झाम असेल ती डायरेक्ट 6 महिन्यातनं. ह्याआधी प्रत्येक महिन्याला म्हणूया आपण, प्रत्येक महिन्यात एक एक्झाम असायची जेमतेम. इथून पुढे तसं नसेल. तुम्हाला पुढच्या एक्झामिनेशनसाठी 1 नाही 6 महिने थांबावे लागणार आहे. हा सगळ्यात मोठा डिसॲडव्हान्टेज आहे. पण इथे प्लस पॉईंटसुद्धा आहे. आपल्याला प्रिपरेशनला 6 महिने मिळतात आणि आपल्याला ज्यावेळेस माहीत असतं की इथून पुढचा चान्स फक्त 6 महिन्यानंतर येणार आहे, डायरेक्ट 6 महिन्यानंतर येणार आहे, त्यावेळेस आपण खूप प्रयत्नानिशी उतरतो. हे प्लस पॉईंट आहेत. मी निगेटिव्ह पॉईंट पण मांडतोय, प्लस पॉईंट पण मांडतोय. हे दृष्टिकोन आहे. नाण्याला 2 पैलू असतातच. ते दोन्ही पैलू मी तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात घ्या. हायलाइटेड पॉईंटबद्दल मी परत एकदा बोलतो की ही CET फक्त तुमची प्री एक्झामिनेशन असणार आहे. त्यानंतर जी टायर 2 आणि टायर 3 जे एक्झामिनेशन आहे यासाठीच ती असणार आहे. टायर 2 आणि टायर 3 साठीच म्हणून घेतली जाणार आहे. हिचं जे सर्टिफिकेट आहे ती 3 वर्ष व्हॅलिड असणार आहे. 2 तुम्हाला इम्प्रूव्हमेंट अटेम्प्ट देता येणार आहे. अनलिमिटेड टाईम तुम्ही ही एक्झाम देऊ शकतात. इम्प्रूव्हमेंट अलग आणि अटेम्प्ट्स कितीही वेळा देऊ शकतात, ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. त्यानंतर इथे कितीही वेळा अटेम्प्ट देऊ शकतात ते मी ऑलरेडी सांगितलं आहे. एज लिमिटबद्दल जर बोललं तर ते ज्या पद्धतीने होतं सेंट्रल गव्हर्नमेंटचं त्या पद्धतीनेच असणार आहे. त्यामध्ये कुठलेही चेंजेस त्यांनी केलेले नाही आहेत. त्यामुळे तुम्ही तुमचं वयोगट बघून, ज्या पद्धतीने तुमचं वय आहे त्यानुसार तुम्ही कोणकोणत्या एक्झामिनेशनमध्ये बसतात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या रूलनुसार, ते सगळं बघून तुम्ही ह्या गोष्टी ठरवू शकतायत, पुढे जाऊ शकतायत. बाकी सगळ्या गोष्टी ज्या इथे समोर तुमच्या मांडल्या गेल्या आहेत हे तुमच्या कन्व्हिनियन्सबद्दल मांडल्या गेल्या आहेत. पण इतरही मुद्दे महत्त्वाचे आहेत. मी त्या मुद्द्यांबद्दल बोलतो की तुम्ही किती अटेम्प्ट दिले पाहिजे हे रिस्ट्रिक्टेड नाही आहे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट की तुम्ही जी ही एक्झाम आहे, ह्याआधी कसं व्हायचं की काही ठिकाणी एक्झामचे सेंटरच नसायचे. आता ह्या रिक्रुटमेंट एजन्सी थ्रू त्यांनी ऑल ओव्हर इंडिया 1000 सेंटर्स उभे केले आहेत. म्हणजे 1000 सेंटर्सचा त्यांचा प्लॅन आहे. या 1000 सेंटरपैकी वेगवेगळे डिस्ट्रिक्ट त्यांनी निवडलेत आणि 117 जे त्यांचे वेगवेगळे डिस्ट्रिक्ट आहेत तिथे एक्झामिनेशनचे सेंटर ठेवले. काही डिस्ट्रिक्ट्समध्ये एक सेंटर असणार आहे, जिथे पॉप्युलेशन जास्त आहे तिथे 2-2 सेंटर्स असणार आहे. म्हणजे तुमचा कन्व्हिनियन्स वाढवणार आहे. म्हणजे तुम्हाला खूप जास्त कन्व्हिनियन्स होणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी, या सगळ्या गोष्टींचा एक फेरफार विचार करता ही एक्झामिनेशनची स्ट्रॅटर्जी त्यांनी जी डेव्हलप केली आहे ही फायद्याची आहे. ही विद्यार्थ्यांसाठी सुद्धा फायद्याची आहे आणि ही त्या लोकांसाठी सुद्धा फायद्याची आहे ज्या लोकांना ह्या विद्यार्थ्यांची गरज आहे. म्हणजे ह्या एजन्सीजसाठी टोटल 20 एजन्सीज आहेत.
त्यापैकी 3 एजन्सीजला आत्तापर्यंत त्यांनी समोर आणलं आहे. या व्यतिरिक्त खूप साऱ्या एक्झाम्स ज्या घेतल्या जातात त्यांनासुद्धा एक मर्ज करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, या प्रायव्हेट सेक्टर यांच्यासाठी सुद्धा इन फ्युचर विचार केला जाणार आहे. या सगळ्या एक्झाम्स मर्ज होऊ शकतात. इथून पुढे हे तुमचं भवितव्य असणार आहे की तुम्हाला आता 6 महिन्याच्या गॅपमध्ये पूर्ण तयारीनुसार त्या टेस्टसाठी उतरायचं आहे. त्यानंतर पुढची टेस्ट 6 महिन्यानंतर असणार आहे. म्हणजे तुमची तयारी जोरदार असली पाहिजे. तर हे तुमचं भवितव्य आहे. इथून पुढे गव्हर्नमेंट एक्झामिनेशनसाठी जेही लोक प्रयत्न करता आहेत त्यांच्यासाठी येणार हा तुमच्या यशाचा मार्ग असणार आहे. त्यासाठी जो सिलेबस आहे त्याचा अभ्यास करणं, त्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या टेस्ट दिल्या जातात त्या टेस्ट परफॉर्म करणं, या सगळ्या गोष्टींचा एक पूर्णपणे विचार करून एक शेड्यूल बनवून तुम्हाला इथून पुढच्या तुमच्या प्रवासाला सुरुवात करायची आहे. IBC इन्स्टिट्यूट तुमच्या प्रवासासाठी तुम्हाला शुभेच्छा देणारच आहे. त्याबरोबरच तुम्हाला मार्गदर्शनाची गरज पडली तर नक्कीच मदतीचा हात घ्या, कारण की मदतीच्या हाताने एक तुम्हाला अनुभवी जर तुम्हाला मदतीचा हात मिळणार असेल तर तुमचा यशाचा मार्ग सोयीस्कर होणार आहे. लवकर तुम्हाला यश संपादन करता येणार आहे. आम्ही वेगवेगळ्या एक्झामिनेशनसाठी तुमचं प्रिपरेशन करून देत असतो. नवीन सिलेबसनुसार ज्याही गोष्टी ठरवून दिल्या जातील त्यानुसार तुमच्या नवीन बॅचेस चालू होतील. ऑलरेडी एक्झिस्टिंग बॅचेस आहेत त्याचा सिलेबस चालू आहे. विद्यार्थ्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा करून घ्यावा हीच IBC इन्स्टिट्यूट नाशिकची एक इच्छा असेल. प्रयत्न करत राहा. गव्हर्नमेंट जॉब सोयीस्कर झाला आहे. गव्हर्नमेंट तुमचा विचार करत आहे. फक्त तुम्हाला तुमचा विचार करण्याची गरज आहे. हे बोलून इथे थांबवतो.